बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये एसआयटीची आता धक्कादायक माहिती बघायला मिळते। 854 पैकी तब्बल 750हून अधिक शालार्थ आयडी हे बोगस असल्याचं आता निष्पन्न झालेलं आहे। संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे। धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस आयडी आढळलेले आहेत। दोषींच्या विरोधात लवकरच पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। उपसंचालक कार्यालयामध्ये सुद्धा काही कर्मचाऱ्यांचाही यामध्ये थेट संबंध दिसतोय। एसआयटीच्या अंतिम कारवाईकडे आता शिक्षण क्षेत्राचं विशेष लक्ष असणार आहे। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, नेमकी काय माहिती प्राप्त होते एसआयटी कडून? गौरी सर, म्हणजे या दरम्यान मागील काही काळामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून याबाबतचा तपास केला जात होता। मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत्या आणि ज्या पद्धतीने आता एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे त्या एसआयटीच्या माध्यमातून जो तपास पुढे सरकतोय त्यामध्ये नव्यानं तपास केला जातोय आणि त्याचाच एक भाग म्हणजे बोगस शालार्थ आयडी हे सगळे तपासले गेलेले आहेत आणि त्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे मोठ्या प्रमाणात हे बोगस शालार्थ आयडी आढळून येत आहे। त्याची व्याप्ती देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिक पोलिसांकडून केला जाणारा जो तपास आहे तो तपास आता चर्चेत आलेला आहे। तर राज्यभर ह्या प्रकरणाची व्याप्ती आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने आता आणखी काही बोगस शालार्थ आयडी या निमित्तानं समोर येणार आहे। त्यामुळे शिक्षण विभागातलं हे जे एकूणच गैरव्यवहाराचं जे प्रकरण आहे, बोगस शालार्थ आयडीचं जे प्रकरण आहे ते आता नव्यानं चर्चेत आलेलं आहे। गौरी, नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।